नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नमो आणि लाडकी बहीण या दोघांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा येतील। कारण की खूप वेळा शेतकऱ्यांना असा संभ्रम होतो की या तारखेला पैसे येणार आहेत, या तारखेला लाडकी बहीणचे पैसे येणार आहेत, तरीसुद्धा त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येत नाहीत। त्याच्यामागचे कारण काय असतात? कारण की त्याच्यामागचे कारण म्हणजे असे की त्यांचे जे ई-के-वाय-सी आहेत ह्या कंप्लीट नसतात, किंवा मग काही म्हणा पण त्यांच्या बँकला पॅन जोडलेलं नसते, आधार कार्ड लिंक नसते, किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्यांची ई-के-वाय-सी सुद्धा झालेली नसते। तर तुम्ही काय करा, तुमच्या सर्वप्रथम ई-के-वाय-सी वगैरे करून ठेवा। आणि तुम्हाला सांगतो की केंद्र सरकारने म्हणजे राज्य सरकारने सांगितलं होतं की नमोचे PM चे पैसे आल्यानंतर आपण नमोचा हप्ता देखील त्यांच्या खात्यात त्याच दिवशी टाकून देऊ, परंतु अद्यापही आपण बघत आहोत की नमोचा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये आलेला नाही आहे। कारण की आता आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये अधिवेशन चालू आहे। अधिवेशन संपल्यानंतरच काही ना काही नमोच्या हप्त्याबद्दल नवीन अपडेट मिळतील। तरीसुद्धा अधिवेशन 2-3 दिवसामध्ये समाप्तीच्या कगारवर आलेलंच आहे। तर आपण असे म्हणू शकतो की जर होईपर्यंत शक्य होईपर्यंत गुढीपाडव्यापर्यंत आपल्या खात्यामध्ये, म्हणजे गुढीपाडव्याला महाराष्ट्राचं नवीन वर्ष असते आणि त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी होऊ शकते की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे जे पैसे आहेत हे येऊ शकतात। कारण की खूप वेळा महाराष्ट्र सरकार काय करते की सणावारांच्या दिवशी शेतकऱ्यांना हे खुशखबर देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचे जे सणावार या दिवशी काही आर्थिक मदत म्हणून असे योजनांचे पैसे वाटप करत असते। तर होऊ शकते की आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे हे गुढीपाडव्याच्या दिवशी मिळू शकतात। कारण की आणि लाडकी बहीणचे पैसे देखील आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळू शकतात। परंतु यावेळेस तो 2100 हप्ता मिळणार आहे का, तो आपला पूर्वीचाच 1500 रुपये हप्ता मिळणार आहे, अद्यापही काही अपडेट आली नाही। होऊ शकते की तुम्हाला 2100 रुपयेच हप्ता मिळणार, कारण की केंद्र सरकार म्हणजे राज्य सरकारची कोण आता अधिवेशन कंप्लीट झाल्यानंतर ते त्यांच्या जे योजना होत्या त्यांवर पहिल्यापासून जे काम आहे ते सुरू करणार आहेत आणि त्यांनी जे घोषणा केलेल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी ते तत्पर राहतील। कारण की खूप वेळा काय होते, शेतकरी अशा गोष्टी म्हणजे खोट्या आश्वासनं देऊन शेतकऱ्यांना नाराज केल्यामुळे सत्तेमध्ये असलेल्या सरकारलाच खूप पुढे कठीणाई होत असते। त्यामुळे मला तरी असं वाटते की आपले जे पैसे आहेत ते 2100 रुपये याची पूर्णतः शक्यता आहे। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।